Dear student, in the second part of the lesson, we discuss another story of young man. So let us start the second part of our lesson. In this part, we have discussed another story of a young man whose name is Shaz Jung. The name of the second part is Tracking the Panther of Nagarhole. Nagarhole, it is a national park located at Karnataka district. In this part, in the first paragraph of this part, the writer described the information about young man whose name is Shaz Jung. विद्यार्थिनींनो, आज आपण ह्या पार्टमध्ये नागरहोल हे जे नॅशनल पार्क आहे आणि त्या नॅशनल पार्कच्या रिलेटेड आपण माहिती पाहणार आहोत. ह्या पार्टच्या अगदी सुरुवातीलाच रायटरने एका नवीन तरुण व्यक्तिमत्वाची आपल्याला इथं ओळख करून दिलेली आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे शॅज जंग. शॅज जंग इज अ फेमस वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर मीन्स वन्य छायाचित्रकार, अँड ऑल्सो सिनेमॅटोग्राफर, बिग कॅट ट्रॅकर. सिनेमॅटोग्राफर मीन्स चलचित्रकार. बिग कॅट, हिअर द बिग कॅट मीन्स इट इज अ टायगर ऑर अ लिओपार्ड. अँड ऑल्सो मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन सीकर, आणि मनुष्य प्राणी संघर्ष याच्यावरती निराकरण करणारे. अँड ऑल्सो लॉज ऑनर. ऑल दीज क्वालिटीज वी हॅव फाउंड इन अ वन पर्सन, अँड द पर्सन नेम इज शॅज जंग. ह्या सगळ्या क्वालिटीज आपल्याला ह्या एका व्यक्तीच्याच ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. तो व्यक्ती म्हणजे कोण आहे तर शॅज जंग. ते एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत, सिनेमॅटोग्राफर, बिग कॅट ट्रॅकर, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन सीकर, अँड ऑल्सो लॉज ओनर. एवढे क्वालिटीज त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. When he away from the jungle of Nagarhole, which known as राजीव गांधी नॅशनल पार्क. हे जे नागरहोल जे नॅशनल पार्क आहे, आता त्याला कॉमनली आता सगळेजण राजीव गांधी नॅशनल पार्क या नावाने ओळखलं जातं. देन वी सॉ हिम इन आफ्रिका many times. When he away from the jungle of Nagarhole, then we saw him in Africa for tracking wildlife photographs. Neither we saw him a capital cities for exhibiting some art galleries and speaking to the those interested in conserving the planet riches. जर आपल्याला हे जर व्यक्तिमत्व जे शॅज जंग जर आपल्याला ते राजीव गांधी किंवा नागरहोल या नॅशनल पार्कमध्ये जर आपल्याला पाहायला नाही मिळालं, तर ते एका ठिकाणी म्हणजे आफ्रिकेच्या ठिकाणी एखाद्या वेळेस सफारी करायला गेलेले असतील किंवा एखाद्या कॅपिटल शहरामध्ये एक्झिबिशन भरवताना आपल्याला दिसतील. त्याचबरोबर ते एखाद्या वेळेस अशा लोकांशी चर्चा करताना आपल्याला दिसतील की ते पृथ्वीवरील संपत्तीचे जतन करण्यासाठी इच्छुक आहेत. अशा व्यक्तींचं सतत संवाद साधणारे हे शॅज जंग व्यक्तिमत्व आहे. Then Shaz Jung who described one incident in his life. One day at sunset, Shaz and his companions went around a blind turn on old leopard. एके दिवशी शॅज जंग आणि त्यांच्याबरोबर असणारे अदर कंपॅनियन हे जात असताना त्यांना सनसेट टाईम होता, म्हणजे संध्याकाळची वेळ झाली होती, आणि त्या सनसेट पॉईंटमध्येच अचानक त्यांच्यासमोर एक लिओपार्ड दिसतो. अ ब्लाइंड टर्न ऑन ओल्ड लिओपार्ड वेल पास्ट हिज प्राईम. हा जो लिओपार्ड होता त्याचं असं व्यक्तिमत्व की ही लॉस्ट हिज प्राईम, म्हणजेच त्याचा उमेदीचा काळ पूर्णपणे संपून गेलेला होता. इट मीन्स इट वॉज अ ओल्ड लिओपार्ड, म्हणजे तो खूप ओल्ड असा लिओपार्ड होता. अँड ऑल्सो ही हॅड ओनली 3 कॅनन्स अँड हिज आईज वेअर सॅगिंग. त्याचे जे त्याला फक्त 3च सुळे जात होते. कॅनन्स मीन्स सुळे. अँड ऑल्सो हिज आईज वेअर सॅगिंग. सॅगिंग मीन्स लूज, म्हणजे पूर्णपणे वृद्ध अवस्था असल्यामुळं, ओल्ड लिओपार्ड असल्यामुळे त्याचे जे डोळे आहेत पूर्णपणे गळून गेलेले आहेत, थोडेसे लूज झालेले आहेत. सो दिस इज द फर्स्ट लिओपार्ड शॅज जंग हू सॉ इन हिज वे. त्यांच्या वाटेमध्ये तो एक लिओपार्ड दिसला. Then there was another leopard. It was very young, good looking, and also male leopard.
आणि त्याचबरोबर एक मेल लिओपार्ड, तो खूप यंग असा लिओपार्ड त्याचबरोबर तिथं त्यांना दिसला. देर आर टू लिओपार्ड्स, वन इज द ओल्ड लिओपार्ड अँड सेकंड इज द यंग लिओपार्ड हू वॉज सोन टू कम इन टू हिज प्राईम. आणि त्याचं व्यक्तिमत्व असं होतं त्या ज्या यंग लिओपार्डचं, त्याची उमेदीचा काळ सुरू झालेला आहे. म्हणजे इट वॉज अ यंग लिओपार्ड, म्हणजे तो खूप तरुण असा लिओपार्ड आहे. लिओपार्ड सगळ्यालाच माहिती आहे, बिबट्या. इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड द प्रेझेंट. तो जो यंग लिओपार्ड जो दिसतो तो कसा आहे, तर जणू त्याचा भूतकाळ आणि वर्तमान काळ हा आताच पुढे येऊन ठाकलेला आहे असा पद्धतीने दिसतोय. इट वॉज क्लिअर दॅट देअर वॉज गोइंग टू बी फाईट, बट शॅजंग अँड अदर कंपेनियन्स हॅड टू लिव्ह ड्यू टू सनसेट. आता त्याच्या शॅजंगच्या लक्षात आलं होतं की ह्यांच्यामध्ये आता काय होणार आहे, फाईट होणार आहे, परंतु ते त्यांना पाहायला मिळत नाही. दे हॅव टू लिव्ह ड्यू टू अ सनसेट. पूर्णपणे संध्याकाळ झाली असल्यामुळं ते तिथून निघून गेले. त्यामुळे त्यांनी त्या दोघांची, जे ओल्ड लिओपार्ड आणि यंग लिओपार्ड जो आहे, म्हणजे जो वृद्ध बिबट्या आहे आणि तो तरुण बिबट्या आहे, त्याची त्यांनी फाईट काय पाहिलेली नाही. पण त्यांना तसं वाटत होतं की आता ह्यांच्यात काय होणार आहे, फाईट होणार आहे, हे त्याला समजलं होतं. देन the next day, when Shaz went back to the spot, he saw the Scarface. Here is the word Scarface. It means some spot on a face, and also who gives a name of a young leopard as a Scarface. म्हणजेच इथं शाजने ज्या यंग लिओपार्डला नाव काय दिलं होतं, स्कारफेस असं तो म्हणत होता. The Scarface sitting on the high rock with blood dripping from gush across his face. तो जो स्कारफेस आहे, मीन्स यंग लिओपार्ड, तो पूर्णपणे एका दगडावरती, एका खडकावरती बसलेला आहे. त्याच्या तोंडातून असं रक्त पडत आहे असं दिसतंय. He sat there like he was the king of a jungle and he knew that he had taken over from the old leopard. And it was a new journey for both the young leopard and also Shazjung. आणि अशा पद्धतीने शाहजंगला वाटलं की ह्या यंग लिओपार्ड काय केलेलं आहे, कालच्या फाईटमध्ये तो विनर झालेला आहे आणि त्याची आता जर्नी स्टार्ट झालेली आहे. जशी शाहजंगची जर्नी तिथून स्टार्ट झालेली आहे. देन ही टर्न टुवर्ड्स द वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. ह्या इन्सिडेंटवरूनच तो जास्तीत जास्त वाईल्ड लाईफ फोटोग्राफीकडे वळालेला आहे. देन the photograph of winning leopard Scarface, his name, not only made him famous but also made him a famous as a wildlife historian. ह्या ज्या स्कारफेसने मीन्स यंग लिओपार्डने शाहजंगला तर नुसतं फेमस केलं नाही, तर त्याचं एक वाईल्ड लाईफ हिस्ट्री क्रिएट झालेली होती. एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर किंवा एक वन्यजीव छायाचित्रकार म्हणून एक इतिहासात त्याचं नाव उल्लेखलं गेलं, सुरू झालं. हिअर द वर्ड क्रॉनिकलर मीन्स हिस्टोरियन, म्हणजे एक हिस्ट्री क्रिएट झाली. व्हेन द शाहजंग हू ऑलवेज doing with a Scarface and also always found the so many leopards and tigers in the jungle, then he becomes so famous and also famous in a wildlife history. आणि तो इतका प्रसिद्ध त्याला मिळाली ह्या बिबट्यांच्या आणि ह्यांच्या शोधामुळे, आणि त्याचं एक इतिहासात एक नाव अजरामर झालेलं आहे. सो हिअर द वर्ड क्रॉनिकलर मीन्स हिस्ट्री, हिस्टोरियन. During his Scarface leopard photography journey, he was able to find many other leopards and their mates and tigers. When he discover and follows he always follows some of the leopards in his journey. He was able to find so many mates of leopards and tigers. मग त्यातच त्याला अनेक लिओपार्डचे जे सोबती आहेत, टायगर्स आहेत, अशा वेगवेगळे त्याला उल्लेख अशा वेगवेगळ्या जाती, प्रजाती टायगरच्या किंवा लिओपार्डच्या अशा वेगवेगळ्या प्रजाती त्याला त्याचा शोध लागायला सुरुवात झाली. Then when he was tracking Scarface, he also discovered Saya. When he was tracking the Scarface means young leopard, then he discovered a Saya. Saya, this is the world's first black panther. हे साया नावाचा जो ब्लॅक पॅन्थर आहे,
त्या बिबट्यांचा शोध घेण्याच्या ह्याच्यामध्ये हा साया नावाचा ब्लॅक पॅन्थर ह्या शाद जंग यांच्यासमोर दिसला. आणि इट वॉज द फर्स्ट ब्लॅक पॅन्थर ही ट्रॅकिंग इट्स मुवमेंट्स थ्रू हिज कॅमेरा. And after many months of efforts, he has managed to collect precious footage. It will help to know more about panther's life. आणि त्यांनी अनेक प्रकारे मग त्या पॅन्थर्सचं ब्लॅक पॅन्थर म्हणजे आपण काळा चित्ता म्हणतो त्याला, त्या चित्त्याचं पूर्णपणे त्याने फॉलो केलं, त्याच्या मुवमेंट्स फक्त फॉलो केल्या, कॅप्चर केल्या कॅमेरामधून. आणि त्या इतक्या सुंदर फोटोग्राफ्स त्याने कॅप्चर केले आणि ते फुटेज कॅप्चर केल्यामुळं त्याला पॅन्थरची अजून जास्तीत जास्त माहिती मिळायला सुरुवात झाली. देन साया द ब्लॅक पॅन्थर, स्कारफेस अ यंग लिओपार्ड अँड पारडस ओल्ड लिओपार्ड हॅव हेल्प टू शॅज टू डिस्कवर डिफरंट पाथ. ह्या 3 ज्या प्राण्यांमुळे म्हणजे फर्स्ट स्कारफेस, इट इज अ यंग लिओपार्ड. द पॅराडस मीन्स ओल्ड लिओपार्ड दॅट ही हॅव सीन इन द सनसेट नाईट. त्या रात्री त्याने द ओल्ड लिओपार्ड आणि यंग लिओपार्ड पाहिला, त्याला त्याने नाव दिलं. द यंग लिओपार्ड इज अ स्कारफेस अँड द ओल्ड लिओपार्ड इज अ पॅराडस अँड द अनदर वन इज ब्लॅक पॅन्थर. इट हेल्प्स टू शॅज डिस्कवर डिफरंट पाथ. त्यामुळे ह्याला एक वेगळं मार्ग शोधण्यास एक नवीन चालना मिळाली शाजला. In that discovery, he learns more information about them, how they lost their habitat. So he creates the Buffer Conflict Resolution Trust India, BCRTI. त्यामुळे त्याला ह्या प्रजाती ज्या आहेत, हॅबिटेट म्हणजे ह्या ज्या प्रजाती आहेत कोणाच्या, बिबट्यांच्या किंवा पॅन्थरच्या, ह्या कशा नष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे ह्याची माहिती त्याला मिळायला सुरुवात झाली. आणि सो दॅट इज द रिझन ही ऑर्गनाइज्ड द बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया. त्यामुळेच ती BCRTI नावाची एक संस्था एजन्सी ओपन केली. इट इज अन एजन्सी दॅट एज्युकेट्स द विलेजर्स हू लिव्ह ऑन द फ्रेंच. हे एक एजन्सी आहे की त्या विलेजर्स तिथले जे राहणार आहेत त्यांना एज्युकेट करते, त्यांना शिकवते. हू लिव्ह इन द फ्रेंचेस म्हणजे जंगलाच्या हद्दीला खेटूनच असणारे, जंगलाच्या शेजारीच हद्दीत राहणारे, ऑन द फॉरेस्ट. अँड ऑल्सो ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन. ही अशी एक संस्था आहे की तिथील लोकांना काय करते, एज्युकेट करते, शिकवते. आणि ह्या जे जंगलाच्या हद्दीपार राहणारे जे गावकरी आहेत त्यांना वन्यजीवन संरक्षण आणि संवर्धनाचे काय करते, ते महत्त्व कसे आहे ह्याची शिकवण त्या BCRTIच्या माध्यमातून दिली जाते. म्हणजे जंगलाचं किंवा प्राणीजातांचं संवर्धन कसं केलं पाहिजे हे त्यांना तिथं एज्युकेट केलं जातं. So this is the organization, this is the agency, the Shajang who organized, because of the habitat of some of the tigers and leopards have been escaped from in our nature. ह्याच्या थोडे हळूहळू नष्ट व्हायला लागली किंवा निघून जायला लागले असल्यामुळे त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. यासाठी त्यांनी ही जी संपत्ती आहे, हे जे संवर्धन आहे जपून ठेवण्यासाठी ही एजन्सी सुरू केलेली होती. Then they are live in the heart of man-animal conflict zone. Some of the villagers in the near of Nagarhole National Park, they are live in the heart of man-animal conflict zone. हे जे लोक त्या शेजारी राहत होते, जे जंगलाच्या शेजारी किंवा हद्दीत राहणारे लोक आहेत, ते मनुष्य प्राणी संघर्षाच्या बरोबर मध्यभागी राहणारे लोक आहेत. Shah said that there are no specific buffer zone. बफर झोन मीन्स प्रतिबंधित क्षेत्र किंवा रेस्ट्रिक्शन एरिया हिअर अराउंड नागरहोल. तिथं कसलाही प्रतिबंधित क्षेत्र किंवा असं काही कंपार्टमेंट नाही की तिथून वाईल्ड लाईफ किंवा जे वाईल्ड ॲनिमल आहेत ते ह्या विलेजमध्ये एंटर करणार नाहीत, असं काही बफर झोन तिथं नव्हता, रेस्ट्रिक्शन एरिया नव्हता, प्रतिबंधित क्षेत्र कसलंही तिथं नव्हतं. सो the core, the main area of the forest and where the fields agriculture work begin. In the dry season, elephant and wild boar incursion into fields.
ज्यावेळेस ह्या प्रतिबंधित क्षेत्राच्या शेजारीच हे जे गाव आहे, द विलेजर्स आर लिव्ह इन द नियर अँड ऑल्सो बफर झोन इन द नागरहोल डिस्ट्रिक्ट, नागरहोल नॅशनल पार्क. नागरहोलच्या नॅशनल पार्कच्या जवळच ते राहिलं होते. सो व्हेन द विलेजर्स दे आर वर्क इन अ फील्ड अँड ऑल्सो द फील्ड ऑल्सो द agriculture, when they begin the work as a agricultural work, it is close to the नागरहोल नॅशनल पार्क. ह्या नागरहोल नॅशनल पार्कच्या जवळच ह्यांची शेती असायची. इन अ ड्राय सीझन एलिफंट अँड वाईल्ड बोर इन्कर्शन इन टू फील्ड. त्यामुळं ज्यावेळेस ड्राय सीझन यायचा किंवा असं ह्या सीझनमध्ये हे जे वाईल्ड बोर आहेत, म्हणजे जे रानडुक्कर आहेत किंवा जंगली डुक्कर आहेत किंवा एलिफंट आहेत, हे त्यांच्या फील्डवर्कमध्ये किंवा ॲग्रिकल्चर त्यांच्या भागामध्ये किंवा त्यांच्या शेतीमध्ये फार्ममध्ये ते काय करायचे, खूप नासधूस करायचे. एक्सर्शन म्हणजे हल्ले करायचे किंवा खूप नासधूस करायचे. समटाईम्स ओल्ड लिओपार्ड लाईक पॅराडस हू हॅव लॉस टेरिटरी दे इंटर्स द विलेजर्स अँड कॅरी अवे कॅटल्स इन द फॉरेस्ट. काही पॅराडससारखे जे ओल्ड लिओपार्ड आहेत, जे स्वतःची टेरिटरी म्हणजे सत्ता गमावलेले, दे इंटर द विलेजेस अँड कॅरी अवे सम कॅटल्स इन द फॉरेस्ट. आणि तेथील विलेजर्समध्ये जे लोक राहतात त्या विलेजमध्ये, तिथे असणारे जे गाय गुरेढोरे आहेत, कॅटल्स आहेत, तिथून ते टायगर्स ते काय करायचे, तिथनं ते उचलून ते फॉरेस्टमध्ये त्यांना खाण्यासाठी किंवा ते एक शिकार म्हणून घेऊन जायचे. सो द विलेजर्स आर व्हेरी अँग्री विथ देम. त्यामुळे विलेजर्स पण खूप त्यांच्यावरती, ह्या जंगली प्राण्यांवरती खूप चिडायचे किंवा ते सतत त्यांच्यावरती त्यांची शिकार करणे किंवा त्यांना मारून टाकणे अशा पद्धतीने त्यांचा राग व्यक्त करत होते. देन अंडर द BCRTI, how the BCRTI work. Under the BCRTI umbrella, SHAS provides local villagers with a vocational training with the aim of educating them on the merits of conservation and to help them benefits from tourist currency. हे जी BCRTI संस्था आहे ती एक असं छायाचित्र असं एक या छताखाली तिथल्या लोकांना, जे विलेजर्स आहेत, तिथले जे लोकल विलेजर्स आहेत, त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग देणे. व्होकेशनल ट्रेनिंग म्हणजे काय, व्यावसायिक प्रशिक्षण देणे. आणि त्यात त्यांना एज्युकेशन काय करायचं की मेरिट्स ऑफ कन्झर्वेशन म्हणजे जास्तीत जास्त वन्यजीव संरक्षण याचे फायदे आणि त्यातून त्यांना कसा बेनिफिट होईल करन्सीच्या माध्यमातून त्या टुरिस्ट लोकांनासुद्धा, ते जे विलेजर्स आहेत ते करन्सी त्यातनं मिळवून द्यायची आणि त्याचबरोबर वन्यजीवांचं संरक्षण किंवा संवर्धनसुद्धा करायचं. अशा पद्धतीने ते काय करत होते, त्यांना एज्युकेशन देत होते, वोकेशनल ट्रेनिंग देत होते. सो द व्हिजिटर्स ॲट द रिसॉर्ट आर वेलकम टू व्हॉलेंटियर्स टू टीच अ स्किल्स ट्रेनिंग क्लास ऑफ देअर चॉईस अँड दे ॲक्वायर्ड स्किल इनेबल लोकल्स टू फाइंड एम्प्लॉयमेंट. त्यामुळं ह्यातल्या लोकांना काय झालं की एक एम्प्लॉयमेंट मिळालं किंवा एक रोजगार मिळाला. तिथले जे येणारे लोक, जे बाहेरची लोकं आहेत रिसॉर्टमध्ये येणारे, त्यांना त्यांचं स्किल समजून सांगायचं किंवा त्यांच्या स्किलच्या माध्यमातून त्यांना करन्सी मिळवून घ्यायची. अशा पद्धतीने त्यांना एक एम्प्लॉयमेंट मिळालं होतं, एक जॉब मिळाला होता तेथील लोकांना. सो द BCRTI द वर्क फॉर लोकल विलेजर्स टू गिव्ह देम अ जॉब अँड ऑल्सो इट इज ऑल्सो बेनिफिट फॉर करन्सी. त्यांना खूप अशा पद्धतीने खूप वेगवेगळे असे फायदे मिळवून देण्याचे काम हे BCRTI संस्थेच्या माध्यमातून तिथल्या लोकल टुरिस्ट लोकांना किंवा लोकल विलेजर्सला ती संधी उपलब्ध करून दिलेली होती. देन माडेगावडा is one of the local agriculturist who is trained at BCRTI. BCRTIमध्ये एक ॲग्रिकल्चरिस्ट होता, एक शेतीतज्ञ होता, त्याचं नाव होतं माडेगावडा. तो एक तिथं त्याने आधी प्रशिक्षण घेतलं. देन नाव ही इज एम्प्लॉय इन द बायसन ॲज अ नॅचरलिस्ट. ते बायसन ह्या क्षेत्रामध्ये, जे बायसन जे इको फ्रेंडली एजन्सी आहे किंवा वाईल्ड लाईफ कॅम्प आहे, त्या बायसन या ठिकाणी तो जो माडेगावडा जो आहे तो तिथं ॲज अ नॅचरलिस्ट, एक निसर्गवादी म्हणून तिथं तो काम करतो आहे आता सध्या. द बायसन, व्हॉट इज द बायसन? द बायसन इज ॲन इको फ्रेंडली वाईल्ड लाईफ कॅम्प इन अ साऊथ इंडिया. हे साऊथ इंडियामधलं एक इको फ्रेंडली वाईल्ड लाईफ कॅम्प आहे. इट ऑफर्स टू ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर यंगस्टर.
ही नवीन जे तरुण लोक आहेत ते तरुण लोकांना एक जॉब ऑपॉर्च्युनिटी, एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी म्हणून एक तयार करण्यात आलेलं कॅम्प आहे. He said that he lost almost 80% of sugarcane yield due to animal attack, and then he had them. But now he was learn the importance of that animal. सुरुवातीला माडेगावडे जे आहेत ते म्हणतात की मी ह्या BCRTला जॉईन होण्याच्या अगोदर माझे जे 80% क्षेत्र जे शुगरकेनचं जे क्षेत्र आहे, म्हणजे ऊसाचं जे क्षेत्र आहे ते ॲनिमल अटॅकमुळे खूप उद्ध्वस्त झालं. देन आय हेट द ॲनिमलवरती माझा खूप प्रचंड राग होता. बट नाव ही वॉज वर्किंग अँड ही गेट्स ट्रेनिंग फ्रॉम BCRT अँड वर्क इन अ बायसन कॅम्प, वाईल्ड लाईफ कॅम्प. आता बायसन वाईल्ड लाईफ कॅम्पमध्ये ज्यावेळेस तो काम करतो ते ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर सो ही नो दॅट द इम्पॉर्टन्स ऑफ ॲनिमल. त्याला समजायला की वन्यजीवांचं काय महत्त्व आहे अँड द व्हॅल्यूज ऑफ प्रोटेक्टिंग देम, आणि त्यांना प्रोटेक्ट करणे किंवा त्यांना संरक्षण देणे खूप महत्त्वाचं आहे. त्याला ट्रेनिंग घेतल्यानंतर समजलं. ही सेज दॅट ही हॅज नोन जंगल्स फॉर 35 years. He know where the animals are and he can also guide the visitors and get paid for it. त्यामुळे त्याला साधारण 35 वर्ष तो आता ह्या क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं त्याला ॲनिमल्स काय आहेत आणि ॲनिमलचा किती फायदा आहे आपल्यासाठी सुद्धा आणि टुरिस्टसाठी, व्हिजिटरसाठी, आणि ॲनिमलसुद्धा आपल्याला रिटर्न बॅक काहीच्या माध्यमातून आपल्याला ते रिटर्न देत असतात. सो शी नो द इम्पॉर्टन्स ऑफ ॲनिमल्स. त्यामुळे त्याला ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्याला ह्याचं महत्त्व समजलं. देन इन द लास्ट पॅराग्राफ he says that forests have taught him many things. Listening is a sense for more important than sight. तो म्हणतो की ह्या फॉरेस्टने मला खूप वेगळं काही माहिती दिली किंवा त्यातनं मला खूप शिकायला मिळालं. अँड ऑल्सो सेज दॅट लिसनिंग इज अ सेन्स फॉर मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. म्हणजेच बघण्यापेक्षा, दृष्टीपेक्षा ऐकणे हे खूप महत्त्वाचं आपलं ज्ञानेंद्रिय आहे. ऐकणे हे जे सेन्स ऑफ लिसनिंग जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आपल्या दृष्टीपेक्षा. when you switch off your vehicles, sit and listen for the forest is constantly communicating through the voices. आपल्याला ज्यावेळेस आपण अशा वाईल्ड लाईफमध्ये सफारी करत असताना आपण गाडी जर थांबवली अशा मध्यभागी जंगलाच्या, देन वी लिसन द हाऊ द ॲनिमल्स हू कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग थ्रू द व्हॉइस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, आणि ते हाऊ दे कम्युनिकेट द ॲनिमल्स अँड बर्ड्स इन द फॉरेस्ट. मग आपल्या ते जर आपण शांत वातावरण जर ठेवलं तर ते पक्षी किंवा जे ॲनिमल्स आहेत ते स्वतःचं संभाषण एकमेकांशी कसं करतात हे आपल्याला जवळून पाहायला मिळतं किंवा ऐकायला मिळतं. वेन यू ट्रॅकिंग द ॲनिमल्स दॅट टीचेस यू लाईफ, देन Shaz has taught पेशन्स फ्रॉम पॅन्थर. त्यामुळेच आपल्याला समजतं की आपण ज्यावेळेस ॲनिमलला असाच पाठलाग करतो किंवा मागोवा घेत असताना शॅज म्हणतो की मला अनेक पद्धती त्यात शिकायला मिळाले. त्यामध्ये तो म्हणतो की मला पॅन्थरकडून पेशन्स कसे असतात, पेशन्स कसे ठेवायचे असतात, स्वतःचा धीर कसा अजिबात तुटू द्यायचा नाही हे त्याला त्यातनं समजलं. सो अबोव ऑल एक्सपिरियन्सेस इट हॅज टॉट हिम नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग. त्यावरून त्याला समजलं की आपण आता थांबायचं नाही ह्या एक्सपिरियन्सवरून किंवा त्या अनुभवावरून. नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग, कधीही शोध घ्यायचा थांबायचा नाही, सतत शोधाच्या मागे जायचं, त्यातून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. सो दिस इज द आर्टिकल taken from CN Traveler magazine published by Land Rover India. हे जे आपला सेकंड पार्ट जो आहे तो जो CN Traveler मॅगझिन आहे त्याचं पब्लिकेशन लँड रोव्हर इंडियाने केलेलं, त्या मॅगझिनमध्ये ह्या जो शॅज जंगच्या रिलेटेड असणारी जी इन्फॉर्मेशन आहे त्यात पब्लिश झालेली होती. सो डिअर स्टुडंट, इन धिस लेक्चर वी हॅव completed the second part of the lesson, and also we have completed our lesson 1.6 wild into the wild. So thank you.